आता पाहूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। काही खंत व्यक्त केली की मी नाराज आहे असं सगळ्यांना वाटतं। मंत्रिपद न मिळाल्यानं आपण नाराज नाही हे सांगण्यासाठी मुनगंटीवारांनी विधानसभेमध्ये गाणं गायलंय। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावरून का घाबरता? डेअरिंग करा, कर्जमुक्तीसाठी फक्त 20,000 कोटी खर्च, कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका योग्य नाही, सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सल्ला। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची घोषणा या अधिवेशनात करणार की नाही? आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल, तर लाडक्या बहिणीच्या प्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, मुख्यमंत्री निर्णय घेतील, रोहित पवारांच्या प्रश्नावर मंत्री आदित्य तटकरेंचं उत्तर। लाडकी बहीण योजना राष्ट्रवादीकडे असलेल्या महिला आणि बाल विकास खात्याकडे येते, परंतु योजना महायुतीची, अजित पवारांची प्रतिक्रिया। तुमच्या लोकांना आवरा, नाही तर देशाचा दुसऱ्या फाळणीचा ठपका मोदींवर येईल, याबाबत मोदींना पत्र लिहिणार, संजय राऊतांचं वक्तव्य। शिवरायांसोबतही मुस्लिम होते, इतिहास वाचला तर समजेल, आपल्या वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी, मंत्री नितेश राणेंना अजित पवारांचा सल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम असा भेदभाव कधीही केला नाही, मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं असेल त्यानं खावं, नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर खासदार उदयनराजेंची भूमिका। औरंग्याचं स्टेटस ठेवणाऱ्यांच्या मुसक्या आवळा, नांग्या ठेचा। अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी विधानसभेत आक्रमक, औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचं प्रमाण वाढल्याची खंत व्यक्त, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त।